नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या वतीनं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून दिवाळीची सुरुवात झालेली आहे। माझ्या वतीनं मिशन IASच्या वतीनं तुम्हाला तुमच्या परिवाराला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं दिवाळीचा जो दिवस आहे तुमच्या आयुष्यातला तो दिवस तो असेल ज्या दिवशी फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल त्याच दिवशी फटाके फुटले पाहिजे। मी जेव्हा माझ्या प्रिपरेशन फेजमध्ये होतो तेव्हा मला आठवतं की माझी एग्जाम होते 3 ते 4 महिन्यांमध्ये आणि दसरा दिवाळी हा जो मंथ असतो जनरली ऑक्टोबर नोव्हेंबरचा हा फेस्टिव्ह मंथ मानले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये। आणि अशा या सिच्युएशनमध्ये खूप टाइमपास होण्याची शक्यता असते किंवा आपला वेळ खूप वाया जातो। परंतु मला अजूनही आठवतं की जेव्हा मी माझ्या प्रिपरेशन फेजमध्ये होतो, जेव्हा मी तयारी करत होतो तेव्हा मी लिटरली दिवाळीसाठी फक्त 1 दिवस घरी गेलो होतो, जो आपला लक्ष्मीपूजनचा दिवस असतो। दसरा मी स्किप केला होता। दसऱ्याच्या दिवशी फक्त जे काय माझे पुस्तकं वगैरे होते त्याची मी पूजा केली होती सिंपल पद्धतीने। पण दिवाळीला सुद्धा मी फक्त 1 दिवस घरी गेलो आहे आणि ज्या दिवशी संध्याकाळी दिवाळी संपली त्याच दिवशी पहाटे मी परत पुण्याला रिटर्न येऊन माझी तयारी जी आहे ती परत सुरू केली होती। आणि खरी दिवाळी मी त्या दिवशी सेलिब्रेट केली होती ज्या दिवशी फायनल मेरिट लिस्टमध्ये मला माझं नाव दिसलं होतं, त्याच दिवशी मी फटाके फोडले होते। तर खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ बघा, जरी मी इथं बॅचेस वगैरे आहे, दिवाळीची ऑफर आहे, सगळ्या गोष्टी सर्वांना माहीतच आहे, परंतु हा व्हिडिओ आत्तापासून तर शेवटपर्यंत तुम्हाला सर्वांना बघायचा आहे। ह्या सोडून पण बऱ्याच क्वेरीज विद्यार्थ्यांना आहे की सर सेल्फ स्टडीने आपण कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, फॉर एक्झाम्पल RTO AIMVAचंच आपण उदाहरण घेऊयात, RTO AIMVA तुम्ही सेल्फ स्टडीने क्रॅक करू शकता का? ओके, ही सगळ्यात मोठी क्वेरी आहे। त्यानंतर सुद्धा मला बऱ्याचशा गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करायच्या आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, 100% सेल्फ स्टडीने कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक होऊ शकते। ओके, हे लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सेल्फ स्टडीने कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ही क्रॅक होऊ शकते, परंतु ओके त्याला कंडिशन्स आहेत काही, आणि त्या कंडिशन्स अशा आहेत ज्या तुमच्या पास्ट सोबत, तुमचा जो भूतकाळ होता त्याच्यासोबत थोडं रिलेट करतात। सेल्फ स्टडीने तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता अशा विद्यार्थ्यांबद्दल प्रचंड आदर आहे आणि म्हणजे डॅम प्राऊड आहे मी अशा विद्यार्थ्यांबद्दल जे सेल्फ स्टडीने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्रॅक करतात। RTO AIMVA असेल, MPC असेल, UPSC असेल किंवा इतर कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल। ओके, प्रचंड अभिमान आहे आणि प्राऊड फिलिंग आहे अशा विद्यार्थ्यांसाठी। परंतु काही विद्यार्थी आहेत, आता मी असं का बोललो की पास्ट सोबत, पास्टमध्ये तुमचं बॅकग्राऊंड काय राहिलं आहे, स्टडीचं बॅकग्राऊंड काय राहिलं आहे, तुम्ही किती अभ्यास केलेला आहे। जसं की फॉर एक्झाम्पल RTOचं उदाहरण घेऊयात, AIMVA मेन्स आहे, फॉर एक्झाम्पल मेन्सचं तुम्ही तयारी करताय, सेल्फ स्टडी करताय। सेल्फ स्टडी केव्हा करावा माणसानी? जेव्हा पास्टमध्ये 4 वर्ष इंजिनिअरिंगचे तुम्ही किंवा डिप्लोमाचे जे 3 वर्ष आहेत, 2 वर्ष आहेत किंवा इंजिनिअरिंगचे 4 वर्ष आहेत, हे 4 वर्ष तुम्ही किती सिरियसली टेक्निकलचे सगळे सब्जेक्ट्स जे होते, मग स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स असेल, टॉम असेल, आपला प्रोडक्शन इंजिनिअरिंग असेल, IC इंजिन्स असेल, थर्मोडायनेमिक्स असेल, पॉवर प्लांट असेल किंवा इतर बाकीचे जे सब्जेक्ट्स आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधले, हे सब्जेक्ट्स तुम्ही किती सिरियसली, ठीक आहे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी आपल्याला अभ्यास करायची वेळ यायची, आपण PLमध्ये अभ्यास करायचो, जे आपल्याला प्रिपरेशन लिव्ह मिळायची त्यामध्ये आपण आज स्टडी करून कसं तरी ते पेपर काढायचो, परंतु खरंच किती समजून तुम्ही अभ्यास केलेला आहे, किती गोष्टी डेप्थमध्ये तुम्ही कन्सेप्च्युअली अभ्यास केलेला आहे, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात। ओके, ज्या विद्यार्थ्यांनी 4 वर्ष खरंच डेडिकेशनने इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे, स्वतःबद्दल प्रामाणिक राहा तुम्ही, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या। ओके, बऱ्याचशा गोष्टी माझं बोलणं जे आहे बऱ्याच लोकांना खटकत असतं, कारण की मी सरळ बोलतो जे आहे ते। ओके, तुम्ही किती सिरियसली स्टडी केलेला आहे 4 वर्ष आणि किती तुम्ही फॅमिलियर आहात सिलेबस सोबत, फक्त रट्टा मारून कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कधी क्रॅक झाली नाही, हे लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट। मुलांना वाटतं मी MCQ पाठ करून जाईल, मी सगळा अभ्यास सगळा रट्टा मारून जाईल, 15 सब्जेक्ट रट्टा मारणं इज नॉट पॉसिबल, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे। ओके, आणि थोडी जरी ट्विस्ट आली त्या MCQमध्ये, थोडा जरी क्वेश्चन फिरवला तर तुम्ही फिरणार तिथे, लक्षात घ्या, कारण टाइम लिमिटेशन्स आहे, तुम्हाला काय 4 तास दिलेले नाही पेपर अटेम्प्ट करण्यासाठी। ओके, तर हे तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की सेल्फ स्टडी। आणि हां, प्रिलिम्सबद्दल बोलायचं म्हटलं तर जे विद्यार्थी मागच्या 3-4 वर्षांपासून राज्यसेवा किंवा इतर MPSCच्या ज्या नॉन टेक्निकल एक्झाम्स आहेत
त्याचं प्रिपरेशन करत असाल तर वेल अँड गुड, तुम्ही बऱ्यापैकी फॅमिलीर आहात पूर्ण MPSCचा सिलेबस काय आहे, काय MPSC कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारते, मग ग्रुप A असेल, B असेल किंवा C असेल, कुठली एक्झाम घ्या, परंतु तुम्हाला एक पॅटर्न तो माहिती आहे. ओके, जसं की आता महाराष्ट्राचा आपण इतिहास बघितला. ओके, फॉर एक्झाम्पल इतिहास हा सब्जेक्ट घ्या. आता इतिहासमध्ये जर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी चेंज होत नाही, परंतु महाराष्ट्रापुरता जेव्हा विषय येतो तेव्हा स्पेशली महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास करणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्यावर भरपूर क्वेश्चन्स विचारले जातात. सिमिलर जॉग्रफी आहे किंवा सिमिलरली इतर काही टॉपिक्स आहेत जे फक्त महाराष्ट्राला रिलेट होतात, कारण आपण MPSC देतोय. त्यामुळे प्रिलिम्स सुद्धा सेल्फ स्टडीने तुम्ही क्रॅक करू शकता, परंतु त्यासाठी तुमचं पास्ट, तुमचं बॅकग्राऊंड त्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. तुम्ही जर जॉब करत आहात मागच्या 3-4 वर्षांपासून, तुमचा नॉन टेक्निकलचा काही संबंध नाही, टेक्निकलला तुम्ही पूर्णपणे बाजूला झालेले आहात, तर मग अशा केसमध्ये सेल्फ स्टडीने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक होणार नाही, हे मी तुम्हाला पहिले सांगतोय. पहिला मुद्दा. माझ्या स्वतःबद्दल बोलायचं म्हटलं तर गेट ही जी एक्झाम आहे ज्यामध्ये माझा ऑल इंडिया रँक 150 होता, गेट मी पूर्ण सेल्फ स्टडीने क्रॅक केलेली आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण सेल्फ स्टडी करून मी गेट क्रॅक केली. ऑल इंडिया रँक 150 होता. माझं MTech मी कंप्लीट केलं IIT खरगपूरमधनं. त्यानंतर मी जेव्हा UPSCचं प्रिपरेशन चालू केलं, इनिशियली 1-2 महिने मी सेल्फ स्टडी केला, आणि जेव्हा मी सेल्फ स्टडी केल्यानंतर प्रिव्हियस इयर पेपर्स जेव्हा घेतले हातात आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला समजलं की क्वेश्चन्सची जी डेप्थ आहे, ओके, किंवा जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हवी आहे, किंवा ज्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये, तर हे आपल्या सेल्फ स्टडीने टॅकल होण्यासारखी गोष्ट नाही आहे. कारण सेल्फ स्टडी जरी केला असता तरी मला 2-1 वर्ष आरामात लागले असते, 1.5 ते 2 वर्ष लागले असते. इतका वेळ माझ्याकडे नव्हता. घरची फायनान्शियल सिच्युएशन बघता किंवा तुम्हाला माहिती आहे रिलेटिव्समध्ये लोक असतात, बघा MTech झालं, अजून जॉब नाही. मला जॉब मिळाला होता कॅटरपिलरमध्ये, खूप चांगलं हँडसम पॅकेज मला मिळालं होतं, ते सोडून मी UPSCची तयारी करत होतो. परंतु जेव्हा मी प्रिपरेशनला लागलो, पहिल्या 2 महिन्यातच मला समजलं की सेल्फ स्टडीने होणार नाही आहे. मी सरळ मी सांगतो, मी मेडिझीला क्लास जॉईन केला. सिन्सिअरली एक सुद्धा दिवस मी मेडिझीचा क्लास मिस केला नाही. मी मेडिझीचा स्टुडंटसुद्धा राहिलो आहे, आणि जेव्हा माझी UPSC क्रॅक झाली त्यानंतर मेडिझीला 2 वर्ष मी शिकवलं सुद्धा आहे. फ्लुइड मेकॅनिक्स असेल, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स असेल, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असेल, किंवा रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग, हे सगळे सब्जेक्ट्स मेडिझीला मी स्वतः कंडक्ट केलेले आहे. त्यानंतर आपण मिशन IAS त्या ठिकाणी स्टार्ट केलं. परंतु मला सांगायचा उद्देश एवढा आहे की एका लिमिटपर्यंत जेव्हा मला वाटत होतं की सेल्फ स्टडीने गेट क्रॅक होऊ शकते, ते मी केलं. गेट मी क्रॅक करून दाखवली. पूर्ण मी माझा जीव त्यात ओतला. पूर्ण कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडून मी तो स्टडी केला. परंतु जेव्हा UPSCची वेळ आली तेव्हा गोष्टी समजल्या, सिलेबस बघितला, प्रिव्हियस इयर पेपर्स बघितले, आणि आपलं कुठपर्यंत कॅपेबिलिटी आहे हे मी ओळखून फायनली मला त्या ठिकाणी मेडिझी जॉईन करावं लागलं. पूर्ण आजसुद्धा म्हणजे राईट फ्रॉम डे 1 टू शेवटच्या दिवसापर्यंत मेडिझीच्या सगळ्या नोट्स मी व्यवस्थित माझ्याकडे कंपाईल करून, व्यवस्थित मेंटेन करून, त्याच्यामध्ये माझं एक्स्ट्रा जे पॉईंट्स आहे, जे मला गेटच्या वेळेस एखादा पॉईंट तर त्यांच्याकडून जर मिस झाला तर तो सुद्धा ॲड केलेला आहे. तर तुम्ही एक गोष्ट विचार करा की जेव्हा आपले RTO AMVM मेन्स आपण स्टार्ट करतोय दिवाळीनंतर, त्यावेळेस तुम्हाला कुठल्या लेवलच्या नोट्स आणि कुठल्या लेवलचं तुम्हाला गायडन्स भेटणार आहे हे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. लक्षात घ्या. ओके, भरपूर लोक आहेत, आपल्याला कुणाला क्रिटिसाइज करायचं नाही, कुणाला बोलायचं नाही आहे. पण 2020 साली जेव्हा RTO AMV आली होती, कोविडमध्ये तुम्हाला माहीतच आहे, सर्वजण आपल्या आपल्या घरी त्या ठिकाणी अडकले. परत पुण्यामध्ये यायला स्कोप नव्हता. त्यावेळेस आपले 2-3-5 महिने थोडीशी बॅच मेन्सची त्यावेळेस डिले झाली. परंतु कोविडमध्ये सुद्धा कमीत कमी तुम्हाला मी सांगतो 250 ते 300 विद्यार्थी अशा आहेत ज्यांना डबल क्लास करण्याची वेळ आली, आणि त्यांचा दुसरा क्लास हा मिशन IAS होता, हे लक्षात घ्या. ओके, आणि बरेच सिलेक्ट झालेले विद्यार्थी त्याच्यानंतर. ओके, मला माहीत नाही त्यांनी कुठे क्लासेस केले, काय केले, पहिला क्लास त्यांचा कुठे होता, काय होता, आय डोंट नो, मला त्यामध्ये जायचं पण नाही आहे. परंतु त्यांना दुसरा क्लास जर जॉईन करायची वेळ येते, तुमचा पैसा हा कष्टाचा पैसा आहे. तुमचे आईवडील रात्र आणि दिवस मेहनत घेत आहे. ओके, तर 2-2 क्लास करायची जर वेळ येत असेल तुमच्यावर, तर मग त्याच्यामध्ये तुमचा लॉस आहे, लक्षात घ्या. माझा काही लॉस नाही त्याच्यामध्ये, माझा पर्सनली काय त्याच्यामध्ये बेनिफिट पण नाही आणि माझा लॉस पण नाही, लक्षात घ्या. ओके, मागच्या 3-4 वर्ष आपण एकही बॅच रन केलेली नाही RTO AMVची, एका रिझनसाठी की वॅकन्सीजच नाही आहे. कशासाठी मुलांना आपण दिशाभूल करणार किंवा काय सांगून मुलांना आपण बॅचेस रन करणार. ओके,
आत्तासुद्धा म्हणजे 2025 मध्ये गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी व्हॉट्सॲपला मेसेजेस यायला लागले विद्यार्थ्यांचे. मला वाटतं 7 ते 8 दिवसाच्या टाईम फ्रेममध्ये 30-40 मेसेजेस आले विद्यार्थ्यांचे, सर ॲड येणार आहे का. मग मला वाटलं की काहीतरी आहे म्हणून विद्यार्थी मेसेज करताय. तर मग या गोष्टींमध्ये मी पूर्ण उतरलो, बघितलं, तुमच्यासाठी प्रयत्न देखील केले. मागचा आठवडा त्याच्या मागच्या वीकमध्ये भरपूर प्रयत्न केले आणि मग फायनली समजलं की कन्फर्म आहे. त्याच्यानंतरच आपण सगळ्या बॅचेस वगैरे लॉन्च केल्या. त्याच्या आधी आपण मागचे 3-4 वर्ष तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला बघू शकता. आपला देखील 15-20 हजार मेंबर्सचा चॅनल होता, परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि काही स्टँडर्ड रेफरन्स बुक्समधले आपण MCQs आपल्या चॅनलला शेअर केले आणि कुणीतरी कुठल्या तरी एका नालायक माणसाने ते चॅनल रिपोर्ट केला. ओके, आणि आपला तो चॅनल कॉपीराईटमध्ये हे झाला. त्यानंतर परत एक नवीन चॅनल आपण सुरू केला. आता 2,500-3 हजार मेंबर्स आहेत आणि हा चॅनल अजून बघा येणाऱ्या दिवसांमध्ये खूप जास्त वाढणार आहे. परंतु मला सांगायचं एकच आहे की जे काही गायडन्स घेणार आहात तुम्ही RTO AMVAC साठी, ते परफेक्ट गायडन्स घ्या. सेल्फ स्टडीने क्रॅक होत असेल तर ॲनालाइज करा प्रॉपरली की आहे माझं बॅकग्राऊंड, माझा पास्टमध्ये मी खरंच सिन्सिअरली स्वतःसोबत सिन्सिअर राहून डेडिकेशननी मी अभ्यास केलेला आहे, मला कुठल्याही गायडन्सची गरज नाही आहे. असंही तुम्ही जर मला अप्रोच केलं तर तुम्हाला कधी नाही म्हणणार नाही मी कुठल्या गायडन्ससाठी, मेन्स असेल प्रिलिम्स असेल, हे लक्षात घ्या. पण मग जर मी कालच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला एक आकडा दिला होता, 1 लाखच्या आसपास फॉर्म्स येणार प्रिलिम्सला, त्यातले 6.5 ते 7 हजार विद्यार्थी मेन्सला असतील आणि फायनली 400-450 सिलेक्ट होतील. प्री कशी क्रॅक करायची आहे तुम्ही बघा, फक्त गायडन्स घ्या, क्लासेस जॉईन करा किंवा सेल्फ स्टडी करा, पण प्री क्रॅक करा. पण मेन्सला मी तुम्हाला सांगतो, जर तुमची प्री क्रॅक झाली तर मेन्सला चुकून सुद्धा रिस्क घेऊ नका, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तुम्हाला या मेन्सचा फायदा काय होणार आहे RTO AMVAC मेन्सचा, की WRDची जी जाहिरात आहे, WRD ज्युनियर इंजिनियर, त्याच्यामध्ये देखील मेकॅनिकलचा टेक्निकल सिलेबस आहे, जो की RTO AMVAC आपला मेकॅनिकलचा जो सिलेबस आहे, ऑटोमोबाईल तर स्किप करा, पण मेकॅनिकलचा जो आहे 80 to 90% सिलेबस एक्झॅक्ट सेम आहे. ॲडिशनल 2 ते 3 सब्जेक्ट जसं की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असेल, हीट ट्रान्सफर असेल, हे सब्जेक्ट ॲडिशनल करण्याची वेळ येणार आहे. परंतु ते देखील मी तुमच्यासाठी पूर्ण ह्याच बॅचमध्ये मी करून तुम्हाला परत डबल आपल्याला WRD वगैरे इतका टाईम नाही आहे मला. ओके, सगळ्या गोष्टी मॅनेज करून जो काही वेळ मी काढणार आहे तो पूर्ण तुमच्यासाठी काढणार आहे. त्याच्यामध्ये मी माझे 100% एफर्ट देणार आहे. आणि बघूयात, तुम्हाला आता बरेच विद्यार्थी डेमो वगैरे मागताय. येणाऱ्या वीकमध्ये एकदा दिवाळी संपली की मी लगेच लाईव्ह चालू करणार आहे यूट्यूबला. एक सब्जेक्ट मी पूर्ण तुमचं त्या ठिकाणी फ्री घेणार आहे. ओके, त्यामुळे जे पण काही गायडन्स घेताय ते प्रिसाईज गायडन्स घ्या, व्यवस्थित विचार करून गायडन्स घ्या. आणि तुम्हाला बोललो मी, जवळपास 1 लाखच्या आसपास फॉर्म येतात, त्याच्यामधले 6-7 हजार विद्यार्थी थ्रू होतात. राहिलेले 90 to 93,000 मध्ये पण एक 20-30 हजार विद्यार्थी असतात जे खरंच जेन्युअनली प्रयत्न करतात, खूप कष्ट घेतात आणि ठीक आहे एखादा 1.5 मार्कांनी अर्धा मार्कांनी त्यांचं राहून जातं. ओके, अशा विद्यार्थ्यांसाठी कुठलंही माझं काही नाही. पण मॅक्झिमम क्राऊड 40-50 हजार विद्यार्थी असे असतात ना, जे पडलेले असेच टेलिग्रामला, जे आपण नाही का पिल्लं सोडून देतो, जायचं फक्त कमेंट करायच्या, बोलत राहायचं, भुंकत बसायचं, करू दे त्यांना, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ओके, ज्यांना खरंच जेन्युअनली पोस्ट हवी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर दिवाळीनिमित्त देखा बघा, RTO AMVAC आपल्या 3 वेगवेगळ्या बॅचेस आहेत, ओनली प्रिलिम्स, ओनली मेन्स आणि प्रिलिम्स प्लस मेन्स, लक्षात घ्या. तर त्यासाठी आपण आता येणारे 4 ते 5 दिवस डिस्काउंट अनाऊन्स केलेला आहे. सगळ्या ज्या ॲडमिशन्सच्या लिंक्स आहे त्या आपल्या टेलिग्राम चॅनल @mission IAS मेकॅनिकल हा चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्या, इथं आपण शेअर केलेले आहेत. ओके, आता पहिली जी बॅच आहे प्रिलिम्स प्लस मेन्स, ही इंटिग्रेटेड बॅच आहे आपली, यशस्वी बॅच म्हणून आहे ही. ओके, याचा फायदा काय आहे की प्रिलिम आणि दुसरी गोष्ट, या सगळ्या बॅचेसमध्ये आपण काही प्रिव्हियस रेकॉर्डेड व्हिडिओज ॲड केलेले आहेत. याचं रिझन असं आहे की तुम्हाला पॅरलली दुसरा सब्जेक्ट करता येईल, किंवा मेन्स जे आहे मेन्सचा पूर्ण सिलेबस आपल्या लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होणार आहे. परत फ्रेश कंटेंट तुम्हाला प्रत्येक बॅचमध्ये 100% तुम्हाला फ्रेश कंटेंट मिळणार आहे. इतरांसारखं नाही आपलं जुने 2-2, 4-4, 5-5 वर्षाचे जुने व्हिडिओज आपण टाकणार नाहीये, आत्ता टाकलेले आहेत आपण, जेणेकरून तुम्हाला रिवाइज करता येईल. परंतु पूर्ण 100% बॅचेस ह्या फ्रेश कंटेंट आणि फ्रेश बॅचेस होणार आहेत, हे लक्षात घ्या. ओके, तर प्रिलिम्स आणि मेन्स इंटिग्रेटेड बॅच आहे. याच्यामध्ये
ह्या बॅचमध्ये आपण कुठल्याही बघा आरटीओ रिलेटेड जितक्या पण बॅचेस आहेत त्याच्यावर कुठलाही आपला जीएसटी नाही. इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दिशाभूल केली जाते, फीज कमी दाखवतात, फार कमी फीज दाखवतात आणि जेव्हा ॲक्च्युअल तुम्ही पे करायला जाता तेव्हा 18% 28% त्याच्यावर जीएसटी लावतात. आणि तेव्हा तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही फायनल पेमेंटच्या स्टेजला जाल, जेव्हा फायनल पेमेंटच्या पेजवर जाल तेव्हा तुम्हाला कळेल ही फायनल अमाऊंट आहे, ह्याच्यावर कुठलाही जीएसटी नाही आहे. लक्षात घ्या, कुठलाही जीएसटी याच्यावर आपण अप्लाय केलेलं नाही आहे. ही तुम्हाला फायनल अमाऊंट पे करावं लागेल. ह्याच बॅचची जी फीज होती 2020 साली ही अराउंड प्रिलिम्स प्लस मेन्स जर तुम्ही बघितलं तर अराउंड 16 ते 17,000 फीज होती त्यावेळेस 2020ला. ओके, तर त्या कंपॅरिझनमध्ये आपण फीज एकदम ड्रास्टिकली कमी केली आणि दिवाळीच्या ऑफरमध्ये ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये 15% डिस्काउंट दिलेला आहे. ओके, तर ही आपली यशस्वी बॅच आहे. काही पण बॅच रिलेटेड क्वेरी असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर जे मुलं इंटिग्रेटेड बॅच घेतील आपली प्रिलिम्स प्लस मेन्स, त्यांना आपलं जे मोस्ट अवेटेड जे बुक आहे, सगळ्यात फेमस बुक आपलं जे 2020 साठी सगळ्यात फेमस झालं होतं, आता हे बुक थोडंसं डिले झालं विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी सॉरी. त्याचं रिझन असं आहे की गेले मागचे 2 आठवडे आपण जाहिरातीसाठी प्रयत्न करत आहोत आणि पर्सनली मी स्वतः माझं पूर्ण इन्व्हॉल्वमेंट आहे या बुकमध्ये. बुकचं काम ऑलमोस्ट 85 to 90% झालेलं आहे आणि थोडंसं मोठं होतं हे बुक, अराउंड 1300-1400 पेजेसचं बुक आहे हे. तर मे बी 2 व्हॉल्यूम्समध्ये आपण बनवणार आहोत, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. तर यशस्वी बॅच जी आहे इंटिग्रेटेड प्रिलिम्स प्लस मेन्स, ही बॅच जे लोक घेतील त्यांना हे बुक फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, होम डिलिव्हरी मिळणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. ओके, तर लवकरच लॉन्च होईल हे बुक. 7,000 प्लस म्हणण्यापेक्षा मी तर म्हणाल 8-9 हजार MCQs आहेत. सगळे प्रिव्हियस इयर याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, एक्स्ट्रा बाकीचे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. प्रिव्हियस इयरमध्ये आपले RTOचे सगळे क्वेश्चन्स म्हणजे 1998 पासून तर 2020 पर्यंत. ह्याच्या व्यतिरिक्त तामिळनाडूचं जे RTO आहे, तामिळनाडू RTO, त्यानंतर गुजरात AMVI आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश आहे आणि बाकीचे काही स्टेट्स आहेत जिथे AMVI ची एक्झाम घेतली जाते. ओके, ते सगळे क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ओके, सगळे आपण त्याच्यामध्ये आणि फुल्ली सॉल्व्ड आहे, डिटेल्ड एक्सप्लेनेशन्स आहे. इतरांसारखं नाही 150-200 पेजेसचं बुक बनवायचं त्याच्यामध्ये फक्त प्रिव्हियस इयर टाकून द्यायचे, नो एक्सप्लेनेशन्स, फक्त आन्सर की ती सुद्धा चुकीची. एक क्वेश्चन मी स्वतः डिझाईन केलेला आहे, प्रिव्हियस इयरचे एक्सप्लेनेशन्स त्याचे आन्सर स्वतः चेक केलेलं आहे. त्यामुळं हे बुक आपल्याला लवकरच लॉन्च होईल, 2 व्हॉल्यूममध्ये होईल मे बी. त्यानंतर बघा ओनली प्रिलिम्स जी बॅच आहे ही बॅच ऑलरेडी आपली स्टार्ट झालेली आहे 22 सप्टेंबरला. या बॅचमध्ये हिस्ट्री हा सब्जेक्ट आता ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेला आहे, एक 4 ते 5 दिवसामध्ये तो कंप्लीट होईल. त्याच्यानंतर आपला इकॉनॉमिक्स चालू होईल. ओके, तर याच्यामध्ये आपण जॉग्रफी आणि पॉलिटीचे जे प्रिव्हियस लेक्चर्स आहे 2023चे ते फक्त तुम्हाला रिव्हिजनसाठी ॲड करून ठेवलेले आहेत, परंतु ते सुद्धा आपण पूर्ण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेणार आहोत. ओके, तर प्रिलिम्सची बॅच एक आहे आणि फायनली ओनली मेन्स बॅच जे की मी तुम्हाला बोललो ही स्टार्ट होईल कधी, आफ्टर दिवाळी. दिवाळीनंतर ही बॅच आपली स्टार्ट होतीये. तर ही बॅच ऑलरेडी आपण लॉन्च केलेली आहे आपल्या ॲपवर. फक्त एवढंच आहे की प्रिव्हियस आपण रेकॉर्डेड व्हिडिओज त्यामध्ये ॲड करून ठेवले, जेणेकरून जे विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत एनरोल केलेला आहे की ते त्यांचा अभ्यास इमिजिएटली काय करू शकता, चालू करू शकता. कारण टेक्निकल सिलेबस तर काही चेंज होत नाही, काय सॉमचा हुक्स लॉ, सॉममधला हुक्स लॉ काही चेंज होणार नाही कधीच, हे लक्षात घ्या. ओके, किंवा जनरलाइज हुक्स लॉ असेल किंवा इतर कुठली कन्सेप्ट असेल, डेफिनेशन असेल, फॉर्म्युला असेल, ते फायनल ते फिक्स आहे. ते काय करंट अफेअर सारखं नाही की डेली बेसिसवर त्याच्यामध्ये घडा, त्यामुळं ते आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि 2020ला सगळ्यात जास्त सिलेक्शन्स आपले आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. कुणाला कितीही बोलू द्या, काही पण करू द्या, आपल्याला त्यावर लक्ष द्यायचं नाही आहे. 2020ला मॅक्झिमम जे सिलेक्शन्स आहेत ते आपले, तुम्हाला बोललो मी 250-300 विद्यार्थी मी तुम्हाला दाखवू शकतो ज्यांना डबल क्लास करायची वेळ आलेली आहे, डबल परत, हे लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःचा एक पाई जो आहे, स्वतःच्या कष्टाचा पैसा आहे, आईवडिलांनी कष्ट करून कमवलेले पैसे आहेत, तर त्याची व्हॅल्यू करा, एवढंच मी सांगेल तुम्हाला. आणि पूर्ण फायदा घ्या, सेल्फ स्टडी करा किंवा हे करा, फायनल पोस्ट काढा, हे अल्टिमेट एम असलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ओके, तर हेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. हे सगळ्या बॅचेस आपल्या मिशन IASचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर अवेलेबल आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपला टेलिग्राम चॅनल मात्र सर्वांनी जॉईन करून घ्या. 25 तारखेपर्यंत आपली ऑफर असणार आहे. ओके, 25 ऑक्टोबरपर्यंत. तर सर्वांनी @मिशन IAS मेकॅनिकल हा चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या आणि लवकरात लवकर एनरोल करून पूर्ण तुमच्यासाठी
आम्ही कष्ट घ्यायला तयार आहे. मी स्वतः पर्सनली माझं इन्व्हॉल्वमेंट आहे. ओके. आणि पूर्ण 100% मी त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. मेन्सचा तर विषय नाही, वन मॅन शो आहे. सो सर्व सिलेबस एकटा मी घेणार आहे आणि प्रिसाइसली राईट इतकं बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत तुमचं सगळं कवर करणार आहे. ओके. ज्यामुळे तुमचं WRDचा सुद्धा सिलेबस पूर्ण कवर होऊन जाईल. आणि येणाऱ्या वर्षात आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पोस्ट पाहिजे, 100% पाहिजे. आणि आपल्या पालकांना तो हॅपीनेस, ती प्राऊड फिलिंग आपल्याला द्यायची आहे, लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी मेरिट लिस्ट, ज्या दिवशी फायनल रिझल्ट लागेल, त्या दिवशी सर्वात आनंदमय आणि सगळ्यात खुश व्यक्ती जर कोणी असेल तर तुम्ही असेल, हे लक्षात घ्या. ओके. आणि तो आपला दिवाळीचा दिवस असेल. ठीक आहे, आत्ता दिवाळी सण आहे, परंतु तो दिवाळीचा दिवस असेल त्या दिवशी आपले फटाके फुटले पाहिजे. ओके. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.